उद्याच्या सत्याचा मोर्चा यानंतर मविया आणि सहयोगी पक्ष मतदार यादी घोळासंदर्भात कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहेत। मतचोरीच्या मुद्द्यावर रस्त्यावर आणि न्यायालयात सुद्धा लढाई लढण्याची विरोधी पक्षांची आता तयारी झालेली आहे। त्यामुळे या मोर्चानंतर पुढे काय या प्रश्नाचं आता आणखी एक उत्तर मिळते। त्यामुळे रस्त्याबरोबरच आता न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू होणार आहे आणि सहयोगी पक्ष मविया आणि मनसेचे नेते या मतदार यादी घोळासंदर्भात उद्या जो मोर्चा काढतात या मोर्चानंतर कोर्टाचे दरवाजे सुद्धा ठोठावले जाणार आहेत। तर न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्याचा विचार आता विरोधी पक्षांचा आहे, त्या दृष्टीने आता तयारी सुरू झालेली आहे। आणि याच बाबतीत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। मनशी, उद्या सत्याचा मोर्चा निघणार आहे, एक प्रकारे रस्त्यावरची लढाई उद्या या मोर्चामध्ये सुरू होणार आहे, मात्र आता न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्याचा विचार विरोधी पक्षांचा दिसतोय, काय नेमकी माहिती मिळते? खरं तर हे वेगवेगळे पर्याय आहेत आणि या पर्यायांची चर्चा कालच्या बैठकीत झाली। यापैकी 3 ते 4 पर्यायांवरती गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि कालच्या बैठकीत सुद्धा चर्चा झाली। त्यापैकी एक हा पर्याय असू शकतो की रस्त्यावरची लढाई तर लढली जातेच आहे, जे मतदार यादीतल्या घोळ आहे, मतदार याद्या तपासण्याचं काम आहे ते हळूहळू पुढे आणलं जात आहे आणि त्याच्यावर तक्रारी सुद्धा होत आहेत। ही झाली रस्त्यावरची लढाई, जनजागृती करणं ही झाली रस्त्यावरची लढाई। मात्र न्यायालयीन लढाई सुद्धा लढायची का या प्रश्नावरती काल चर्चा झालेली होती। जर गरज पडली तर अशा प्रकारे कोर्टात जायचं का यावरही चर्चा झाली। यामध्ये अनेक पक्षांची जे सहभागी पक्ष होते त्यांची मतं आजमावली गेली। कोर्टात जाण्याचा आणि सोबतच निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा काय या प्रश्नावरती सुद्धा काल चर्चा झालेली होती। जर एकीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भाने जर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत असेल तर या सगळ्याच्या मतदार यादीच्या घोळाच्या विरोधात पुराव्यासकट विरोधक कोर्टात जाण्याच्या तयारीत असू शकतात। मात्र अद्याप त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये किंवा तसा अधिकृत असा निर्णय झालेला नाहीये। उद्या मोर्चा संपल्यानंतर काही भाषणं होतील आणि अर्थातच ती महत्त्वाच्या नेत्यांची, राज ठाकरे, उद्धव ठाकरे या नेत्यांची भाषणं होतील आणि अधिकृतरित्या ठाकरे बंधू आणि इतर महत्त्वाचे नेते आपल्या भाषणांमधून आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील। त्याच्यामुळे उद्याच्या भाषणांची अर्थातच आपल्याला वाट बघावी लागणार आहे। एकंदरीतपणे मनसे सकट इतर जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहे आणि इतर सहयोगी पक्ष आहेत यांनी इतर पर्यायांवरती चर्चा केलेली आहे, मात्र अधिकृतरित्या किंवा ठामपणे आपण कोर्टात जायचंच यावरती शिक्कामोर्तब आतापर्यंत झालेला नाही। ठीक, धन्यवाद मनशी, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।